हाय फ्रेंड, नमस्कार सगळ्यांना. कशा सगळे मजेत ना? तर सर्वांना सर्वप्रथम रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय श्रीराम. तर आता आम्ही चाललेलो आहोत काटे गावामध्ये. तर पहिला आपल्या गावदेवी आहे, गावदेवीची आज पालखी आहे, मिरवणूक आहे. तर तिथे आपण दर्शन घेऊया आणि नंतर आपण निर्जे गावामध्ये जाऊया. तिथेही आपला रामनवमीचा सप्ताह आहे आणि आज तिथली पालखी आहे. तर चला बघूया पहिला काटे गावातली पालखी. युवांश, हा काय बघते रे? फिश कुठे? हा काटे गावचा तलाव आहे, मस्त की नाव लिहिते. चला जाऊ. सकाळी बापाचे हाय कर बेटा. हाय. तुम्ही दीदी जिलेबी देऊ. खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे युवांशला नाचायचं आहे. तर बघूया आपल्याला पालखी भेटते का आणि युवांशला नाचायला भेटते का, कारण आवाज तर येतोय. नाशिक का तू पालखीत? ओके चल. बघू शकतो मस्त की रांगोळ्या काढलेल्या आहे.
आशीर्वाद घेऊया आता. हे आपणच दिलंय अशी भावना असते. मला काय म्हणायचं आहे, त्याला विचारतो तू दान तर देतोय ना, खालीमान खाल्लं मला ते उत्तर दिलं. तो म्हणतो देनहार कोई और है, देत रहे दिन रहे. आपल्याला माहितीये तो माणूस कधीतरी आपल्याला म्हणता आलं पाहिजे ना, असं आपल्याला फक्त म्हणताच येतं. देनहार कोई और है, देत रहे दिन रहे. देणारा तो परमात्मा आहे, जो दिवस रात्र देतच राहतो आणि लोकांना आमच्याविषयी भ्रम झालाय की तो देणारा माणूस हा आहे. मी देणारा नसतानाही लोक माझ्यावर देणारा म्हणून आरोप करतात, म्हणून मी लाजेने माझी नजर खाली घातलेली आहे. हे कळल्यावर कळेल मतीहीन पुरुषेय वेदापासून आजपर्यंतच्या संत वाङ्मयात एकही अंधश्रद्धा नाही. विठ्ठला आपल्या बॉडीमध्ये डोंबिवलीचे आमदार माजी मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांना मायेची शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. असं पाहतोय महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार किंवा जेवढे प्रवचनकार मी ज्या ज्या ठिकाणी पाहिले, आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण
हिंदू धर्माची जी पताका जी पूर्ण देशभरात नाही तर जगभरामध्ये जी मानाने डोलते ती फक्त ना फक्त या सर्व कीर्तनकारांच्या असणाऱ्या अत्यंत चांगल्या अशा प्रवचनाने आणि चांगल्या वाणीमुळे आहे असं मला वाटतं. ती होणार आहे ती आपल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये व्हावी ही आमची खूप इच्छा आहे. महाराजांनी आता बोलून दाखवलं ती ठाणे रायगडमध्ये व्हावी. आपलं त्या जवळच आहे नाट्यगृह, तर त्या नाट्यगृहामध्ये म्हणण्यासाठी आपली पूर्ण सहकार्य मिळावं आणि तिथं ही व्हावीच. आणि सन्माननीय पंतप्रधानांपर्यंत त्यांचे प्रयत्न आहेत या सगळ्या गोष्टीसाठी. तर माझी इच्छा अशी राहील की हे सगळं ज्या मातीचं आहे त्याचा समारोप आणि तो सोहळा त्याच मातीत झाला तर मला त्याची फार कृतार्थता राहील. आणि हे सगळे वारकरी बांधव यासाठी आपले ऋणी राहतील किंवा या संबंधाने जी काही त्या नाट्यगृहाशी बोलणी वगैरे या गोष्टी असतील तर निळजे ग्रामस्थ, शरद पाटील आणि ही कार्यकर्ते मंडळी आपल्याशी संपर्क करतील आणि नक्की सावळाराम महाराज ही सेवा डोंबिवलीतल्या आमदारांकडूनच करून घेतील अशी माझी एक श्रद्धा आहे. या ठिकाणी तकदीर कालन हेडोटणे समाजसेवक तकदीर कालन हेडोटणे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे अभिनव सहकारी बँकेचे कीर्तन श्रवणाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. हरिभक्त परायण अनंत महाराज आदई तकदीर कालन हेडोटणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. रामकृष्ण हरी त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. महावस्त्र आणि विठ्ठल रत्नाची मूर्ती देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. आर्य मंत्र बाबू तू दे बाबू. अरे बाबू मोठा दिसायला लागला. बाबू त्याला मी मजा आली. तू दे बाबू. बाबू गेले बेटा घरी. ऐकर कर पटकन.
साल्या व्हिडिओ नाही ना. हा बस 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 बस. काय बोलतो मला? हा मा चला या. रघुपति राघव राजा पतित पावन रघुपति राघव राजा पतित पावन रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. गाणी बिणी बोलता येतं का ना तुम्हाला काही? मानव बोलतो मानव बोलतो गाणी बिणी बोला ना. मानव ए त्याला सांग जाऊ नको. Thank you.
व्हिडिओ घे तू.